भारतातील पहिला पक्ष म्हणजे धर्मराज्य पक्ष आणि त्यांच्या अध्यक्ष भाई राजनराजे माझं गाव कामोठा पनवेल तालुका। त्या पनवेल तालुक्यातील कामोठे गावामध्ये 7 पक्ष आहेत आणि त्या 7 पक्षांच्या मागे आम्ही जवळजवळ 2 महिने पाठीमागे धावत होतो, पण त्या 7 पक्षांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची साथ दिली नाही। 2 महिन्यामध्ये आमच्या डोळ्यातून जे अश्रू गळले ते अश्रू फक्त पाहिले भाई राजनराजे। एकच स्वच्छंद माणूस आज महाराष्ट्राला लाभलाय आणि त्या महाराष्ट्रामध्ये त्या माणसाचं नाव जर ज्योतिर्ल करायचं असेल तर खरोखर या माणसाच्या मागे आपल्याला सातत्याने उभं राहावं लागेल आणि सातत्याने उभं राहून ह्या माणसाच्या हाती सत्ता जर आली तर ह्या महाराष्ट्राचं संयुक्त महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही असे भाई राजनराजे आपल्या समोर उभे आहेत। मित्रांनो, गावकरी बंधूंनो, आमच्या गावामधील चांगले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आम्ही सर्वस्व दिलं होतं। सर्वस्व देत असताना दिबा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली जी आयोजन झाली, जी आंदोलन झाली, त्या आंदोलनाला सगळ्यांनी साथ दिली। मात्र ज्या वेळेला दिबा पाटील आमच्यातून निघून गेले त्यानंतर भ्रष्टाचाराला पुन्हा निर्माण केलं या राजकीय नेते आणि त्या राजकीय नेत्यांना मात्र खल्लास करण्यासाठी आज मोठा नेता आपल्या समोर उभा आहे। त्या राजनराजे साहेबांच्या पाठीशी आपल्याला निश्चितच जावं लागेल। मित्र, मी साधा रिक्षा ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे। दिवसभर मुजोरी करतो रिक्षाची आणि त्या मुजोरीवर माझ्या खर्चा प्रपंच चालवण्याचा प्रयत्न करत असतो। मात्र पोटभरणी करण्यासाठी सुद्धा या राजकीय नेत्यांनी पोटावर लाथ मारण्याचा प्रयत्न केला होता। मात्र त्या राजकीय नेत्यांना या भाई राजनराजेंनी दाखवून दिला, आंदोलन केलं आणि आंदोलन करून बसच्या खाली झोपण्याचा प्रयत्न केला होता। मात्र त्या राजकीय नेत्यांना दाखवून दिला की हम भी किसी से कम नहीं। खरोखर भाई आम्हाला वाटलं होतं ज्या वेळेला सुरुवात केली की त्या सुरुवातीमध्ये हा साधा माणूस काय करणार, कारण ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे, ज्याच्या हातामध्ये ताकद आहे, ज्याच्याकडे पैसा आहे आणि ज्याच्याकडे संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, ती माणसं काहीच करू शकली नाही, कारण ती माणसांच्या खिशामध्ये पैसे येण्याची ताकद होती, खिशे भरण्याची ताकद होती। मात्र भाई असा एक माणूस की त्यांच्यामध्ये खिशाला पैसा नको आहे, त्यांना फक्त महाराष्ट्राची कणकवली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी माणसाची जनजागृती आहे ती जनजागृती करायची आहे आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचं राष्ट्र बनवायचं आहे। या महाराष्ट्रामध्ये या माणसाची किंमत दाखवायची आहे आणि या नेत्याला मात्र किंमत दाखवण्यासाठी एकच माणूस भाई राजनराजे। रायगडामध्ये दिबा पाटील जन्माला आले, दिबा पाटलांनी जे करून दाखवलं, जे केलं, त्यानंतर असा नेता कुठे होणं शक्य नव्हतं। मात्र त्याच पावलावर पाऊल ठेवून पुन्हा एकदा भाई राजनराजे जन्माला आले। ते आले केवळ फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या या दिनदुबळ्या जनतेसाठी। मात्र त्या जनतेने विचार करायला हवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या माणसाला कुठपर्यंत खतपाणी घालायचं आणि त्या खतपाणी घालत असताना मात्र ह्या माणसाच्या सोबत जावं लागेल आणि जात असताना मात्र खरोखर या माणसाला आपण किंमत द्यावी लागेल आणि किंमत मात्र ती आपण शेवटी मोजायची आहे। एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धर्मराज्य पक्ष।